श्री गोपाल कृष्ण महाराज की भज गोविंद गोविंद गोपाल भज भज गोविंद गोविंद गोपाल भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद दंडवत प्रणाम. सर्व सद्भक्तांना विनंती आहे की महिलांचं पूजन झाल्यानंतर सर्व भिक्षुकांनी मामाजींचं पूजन करायचं आहे. आधी भिक्षुकांचं आहे मग महिलांचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. 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 हे नाथ योगेश्वर
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेवा हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेवा हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेवा नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे श्याम 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 हरे हरे हॅलो हॅलो स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं स्वागतं कृष्ण
कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा हॅलो सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया से मन को हटा, दुनिया से मन को हटा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया से मन को हटा कर तो देखो, दुनिया से मन को हटा कर तो देखो। बड़ा ही तैयार बागे बिहारी, बड़ा ही तैयार बागे बिहारी, बड़ा ही तैयार बागे बिहारी। So
केले रक्षिबा शरणागता हे देह जिजावे धर्मी चंचल चित्तावरी चिंतनी चिंतन भावे रक्षिबा शरणागता गुरु आज्ञा प्रतिपाळिना रक्षिबा शरणागता अनित्य पाप मूळ हा संसार दुःख रूपची नित्यानंद तुझा चलने दो ना। चलो जी बाबू भैया। दीक्षेचे व्रत घेऊनी भावी सूत्रार सारमी असंग भाव संन्यास रक्षिबा शरणागता रक्षिबा शरणागता रक्षिबा शरणागता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाजूला बाकीच्या मागं सरका बरं लोकांना पाहू दे सरका मागं श्री
या भजनाची म्युझिक आणि शब्दरचना पूजनीय अनिलदादा मराठे यांनी केलेली आहे. यांनी सर्वांनी टाळ्यावर स्वागत केले. दंडवत प्रणाम. अमोलदादा पूजनीय श्री अमोलदादा कोलेकर यांच्याकडून शब्दरचना आणि म्युझिक देण्यासाठी अनिलदादा मराठे यांना 500 रुपयाची स्नेह भेट दिलेली आहे. दंडवत प्रणाम.
श्याम रे राजा के नाम, श्याम रे राजा के नाम।
मेरे तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले मेरी तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले मेरी तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले मेरी तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले 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 ऐसा कोई संत मिले
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. करदलदासी वागवतराई, देवी तो हमारी जीव थोडा, जीव थोडा कायदलदासी व्हावे उतराई, कायदलदासी व्हावे उतराई, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावयासी व्हावे उतराई, काय द्यावयासी व्हावे उतराई, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. आचार्य श्री गुरुवर्य मामाजींना ही अप्रतिम भेट या ठिकाणी आलेली आहे.
सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्या विशेषाचं आपण स्वागत करूया. काय सांगू आता थांबे. हे सांगायचं आहे, तुम्ही पण मामाजींना अशीच भेट द्या. काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर हित उपदेश करुणी सायास करुणी सायास सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुण सायास श्री कवीची करुण सायास श्री कवीची करुण सायास श्री कवी. ओ काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर दादवीती, मज निरंतर दादवीती, मज निरंतर दादवीती. सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर दादवीती, मज निरंतर दादवीती, मज निरंतर हॅलो, दंडवत प्रणाम. आचार्य श्री गुरुवर्य मामाजींचे कोणी पूजन करण्याचे राहिले असेल, सद्भक्ता मंडळी, अभ्यागत मंडळी तसेच आश्रमस्थ मंडळी यांनी सर्वांनी पूजन करून घ्यायचे आहे. दंडवत प्रणाम. बाहेरून आलेले कोणी भक्त मंडळी, महिला मंडळी, संत मंडळी यांना विनंती आहे की कुणी पूजनाचे राहिलेले असतील तरी त्वरित पूजन करून घ्यायचे आहे. दंडवत प्रणाम.
गाऊतयाचे तुझे गुरुरायाचे करूया पूजन गुरुरायाचे करूया पूजन गुरुनी आरती ऐसे गुरु मज नामो जन्मी ऐसे गुरु मज नामो जन्मी गाऊतयाचे तुझे गाऊतयाचे तुझे गुरुरायाचे करूया पूजन गुरुरायाचे करूया पूजन गुरुनी आरती ऐसे गुरु मज नामो जन्मी ऐसे गुरु मज नामो जन्मी गाऊतयाचे तुझे गाऊतयाचे तुझे गाऊतयाचे तुझे ज्ञानाचे भंडार लाभले ज्ञानाचे भांडार लाभले ज्ञानाचे भांडार लाभले ज्ञानाचे भांडार लाभले वैराग्याचे धनी वैराग्याचे धनी वैराग्याचे धनी वैराग्याचे धनी प्रेमाची माळा वसे अंतरी प्रेमाची माळा वसे अंतरी प्रेमाची माळा वसे अंतरी वर्णोदया मिटती ऐसे गुरु मज लाभो जन्मी ऐसे गुरु मज लाभो जन्मी गाऊतयाचे तुझे गाऊतयाचे तुझे गाऊतयाचे तुझे ज्ञानाते आचार्य श्रीगुरुवर्य महामंडळी यांना महत्वाचे असे वंदन या ठिकाणी मिळालेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. धन्यवाद. प्रणाम. अज्ञानाते दूर करो वाढदिवसाची भेट आलेली आहे. दगड अज्ञानाते लाविले सन्मार्गी ओ लाविले सन्मार्गी ब्रह्म
गुरुचा थोर महिमा गुरुचा थोर हा महिमा सांगतो मी सकला सांगतो मी सकला केले प्रवीण आम्हासी गुरुनी गुणिया सन्मती ऐसे गुरु मज लाभो जन्मी ऐसे गुरु मज लाभो जन्मी गावो दयाची तुझे गावो दयाची तुझी गावो दयाची तुझी सर्वज्ञ श्री चक्रधर तर स्वामी की जय जो जाणेल भगवंत तया नाम बोलिजे संत जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी जो जनामध्ये राहे परंतु जगा वेगळ्या गोष्टी सांगे तयाच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू. आपण सर्वच एवढे भाग्यवंत आहात गुरुवारी आचार्यश्री मामाजींसारखा परीस आपल्या सर्वांच्या जीवनाला लाभलेला आहे. आज जवळजवळ या ठिकाणी मामाजींना 87 वर्ष पूर्ण होत आहे. आपण टाळ्याच्या गजरामध्ये मामाजींच्या या अभिष्ट चंदनाच्या विशेषाने आपण हात जोडून 85 वर्ष पूर्ण होत आहे. मामाजींच्या आनंदामध्ये आम्ही वर्ष सुद्धा विसरून जातो किती वर्ष झाले. निश्चितच हा आनंद शतवर्षापर्यंत आपल्या सर्वांना लाभणार आहे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि गुरुवारांना विनंती करतो की आज या सोहळ्याच्या निमित्ताने काही सद्भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे गुरुबंधू यांनी आज बाल्य आश्रम म्हणजे सोडून आज त्यांनी संन्यास आश्रमामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊया. गुरुवारांना विनंती करूया. आपण मला तर वाटतं अजून जवळजवळ 20 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. मामाजी आपल्या सर्वांना या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने आशीर्वाद देतील. मामांजींकडून तो आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळणार आहे. मामांना विनंती आपण या ठिकाणी आपल्या विचारांना सुरुवात करावी. उपासक असलेले भिक्षुक वासनिक संत महंत माताई बहनों आणि बाल बच्चे गोपाळ माझ्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. तर आम्ही खेडेगावात राहणारे माणसं कुठला देखील वाढदिवस असतं काय पण ज्या गुराईने मला आणलं त्याला आपण गुराई म्हणू 15 लाख रुपये. तर त्यांनी मग नंतर आणल्यानंतर थोड्या दिवसामध्ये शाळेमध्ये घेऊन गेल्या. आम्ही सोबतच होतो. ते इथे जे हेडमास्टर होते त्यांनी लगेच सांगितलं, अरे त्या प्रचार सांगितलं, अरे म्हणे गुरा येऊन राहिलेलं आहे,
तिथे गावामध्ये प्रसिद्धीच होती. मार्ग मोठा, त्या मार्गामध्ये आमची बुराईसुद्धा अपर बुराई मोठे मोठे म्हणजे तुम्ही समजता असं मोठे झाडे वगैरे, पण हे उच्च नदी गोळी मान 2 शिकरी सोबत असायच्या. असा त्यांचा काम थांब जवळजमा असायचा. आणि ते पहिल्याबरोबर ते खिडकीतूनच दिसलं तरी माझं संध्याकाळी घोडे येऊन राहायचे. बा खुर्ची लगेच आणि बसा बसा घोड्या बस. आता त्याला माहितीच लोकांना दंडोदवडी केलं काय कोणी आले ते 2 पोरांच्या नावावर दाखल द्यायचं. मग किती वर्ष झाले ना 6 वर्ष झाले. त्या टायमाला मी अनुभव होतं की 6 वर्षांशिवाय घेत नव्हतं. मग जन्मतारीख तारीख काय म्हणे ठेवून घे म्हणे. मग ते म्हणे बरं आहे 14 ऑगस्ट घेऊ. हो ठीक आहे. दुसऱ्या बरोबर कसं काय गेलं माहिती 14 ऑगस्ट ही गेली आहे. आणि हे कशाला माहिती पडली, कशी माहिती पडली याचं तरी काय. तर समाजसल्ला असताना प्रत्येकाचं रेकॉर्ड ठेवलेलं होतं. तसं तुमच्या इथं असते का रेकॉर्ड असतं, फोटो असतं त्याच्यावर कधी आला कधी गेला जन्मतारीख काय वगैरे वगैरे असं माहिती रजिस्टरमध्ये असते. तशा पद्धतीमध्ये रजिस्टरमध्ये कोणीतरी ते चाललं हो बरं का मामाची जन्मतारीख म्हणे 14 ऑगस्ट असते. आणि मग 14 ऑगस्ट म्हणजे ती साल किती म्हणजे 41. तिकडून पहा बरं का तिकडून 14 आणि तिकडून 41. एकावर 4 4वर 1 असा तो मामला होता. मग असं झाल्यानंतर ज्या वेळेला मग बुराईने नाव वगैरे नोंदवून दिलं आणि तुम्हाला कल्पना दिलीच असेल की नाव काय टाकावं. घरचं नाव माहिती होतं की किस्सा प्रश्न. वडिलांचं नाव होतं विठोबा आणि आईचं नाव सुद्धा ठेवलेलं होतं रुक्मिणी. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये विठोबा आणि मग आता बहीण होती मला वडील ज्येष्ठ तिचं नाव ठेवलेलं होतं सुभद्रा. तिकडून इकडे आलो. इकडे पण मला गुरुबहीण होती त्यांनी दीक्षा दिली. त्यांचं नाव सुभद्राबाईच होतं. मार्गाचे प्रमुख होते ते. तर अशा पद्धतीमध्ये एकूण जन्मतारीख तुमच्या लक्षात आली असेल आणि जन्मतारखेविषयीची माहिती मी तुम्हाला दिली असेल की काय यथार्थ आहे काय अनर्थार्थ आहे जे काही आहे ते आहे. असं तो जन्मदिवस साजरा करतो. त्याचप्रमाणे दीक्षेचा वाढदिवस पाठीमागून पुढे जायचं. आता दीक्षा झाली कधी झाली होती. मग मे महिना होता. मे महिन्याचा शुक्रवार होता. मग आता ते मे महिन्याचा शुक्रवार कधी तर माझ्या लक्षात होतं की एक बाई जे आहे मुंबईच्या होत्या तर ते तिथे समाजाला आहे का विद्याताई त्यांची आत्या म्हणा आत्या होती. त्या आत्याला ती त्यावेळेला हॉस्टेलच्या वेळेला ती आलेली होती. हे माझ्या लक्षात होतं. तिला विचारलं कधी आले काय झालं कसं आहे. त्याला सांगितलं आमच्या मे महिन्याचा आमचा मे महिना होता तशी ही तारीख आमची तारीख होती. तिनं सांगितलं बरं. तेव्हा कुठं निश्चित झाला जेव्हा इकडं फार आम्ही 25-30 वर्षाचं झाल्यावर मग असं मागं निश्चित म्हणजे ज्याप्रमाणे पुढे गेल्यावर मग मागं होतं. आता हे तुम्हाला काय वाटतं श्रीप्रभूंची जन्मतारीख जन्मदिवस पहिल्याच वेळेला निश्चित झालं सगळं. इकडून घटोबास वगैरे वगैरे संपर्कामध्ये आले सन्निधानामध्ये आले आणि मग सन्निधानामध्ये आल्यानंतर मग त्याने ते हे केलं अरे
ते कधी झालं भटोबासांचं अनुसरण. जेव्हा ते मागे गेले तेव्हा हे कधी आले होते, काय आले होते, मग कुठं होते, काय झालं, भरपुरीला झालं, जोगेश्वरीला झालं, हे तुम्हाला बाकीचं चरित्र माहितीच आहे तुम्हाला. तर हा असा एकूण पुढे जाऊन मागे येण्याचा प्रकार आहे. तर असं पुढे जाऊन मागे येण्याकरता तर बरेचसे लोक त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत. तुम्हाला सांगितलं प्रथमतः अपर बुराई हे कारण आहे की संसारातून इकडे आणले. कधी कधी मी विचार करत असतो त्या बुराईने जर आणले नसते आम्ही लहान असताना तर आम्ही कुठे असतो, कसे असतो, काय असतो. तसे आता आमचे नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे आम्ही बी त्याच्याच लाईनीत कदाचित असतो. मग नंतर ज्या माऊलीने मला वाढविले आणि उपदेश दिला, दीक्षा दिली त्यांच्या नावाने, म्हणजे अशी ती बुराई, ज्याला बुराई म्हणतात ते, त्यांचं नाव होतं कृष्णाबाई. नाही, कृष्णाबाई पंजाबी. तर कृष्णाबाई पंजाबी त्यांचं नाव होतं. आणि पुन्हा इथे तसंच मामला, कृष्णाबाई नावाच्या 2 बाया होत्या मार्गामध्ये. एक मार्गाची मोठी बाई म्हणजे सरलेले बाबा, त्यांची गुरुबहीण ती मार्गाची प्रमुख होती, तिचं नाव मी कृष्णाबाईच होती. माझी गुराई राहणारी लाहोरची आणि त्या कृष्णाबाई राहणाऱ्या लाहोरच्या. त्यामुळं मग त्या कृष्णाबाईंचे शिष्य, ते जे कृष्णाबाई मुख्य होते मार्गाच्या, त्यांचे मुख्य शिष्य खामणीकर बाबा, श्रीरामपूर बालकृष्ण, पहिले त्यांचं नाव बालकृष्ण. आणि मग इकडे या कृष्णाबाईंचा शिष्य मी. त्यामुळे ते माझ्या गुराईला मार्गामध्ये मावशीबाई असं म्हणत असत. मावशीबाईचा शिष्य मी आणि त्या गुराईंचा शिष्य बालकृष्ण. त्यामुळं माझ्या गुराईचं बाबा पण होते आणि बालकृष्ण म्हणजे ते पण होते, पण त्यांच्याशी जरा जास्त मिळतं जुळतं असायचं. जसं आमचं लहानपणी असताना बाबापेक्षा खामणीकर बाबाशी मिळायचं अगदी, म्हणजे असं परस्परम भावाचा मामला होता. तर अशा प्रकाराने ती कृष्णाबाई त्यांनी ज्या पद्धतीने संस्कार केले ते संस्कार हे तशाच पद्धतीचे. त्याकरता काय त्या गुराने काय काय नाही केलं बरं का. लहानपणी आम्ही यायचं, मग शाळेतून आलं की दुपारचं जेवण केलेलं असायचं, त्यामुळे संध्याकाळी नसली भूक तरी भूक लागलेली नाटक व्हायचं. आणि मग आलं का गुराईला विचारायचं, गुराई काहीतरी आहे का, हळू सांगायचं गुराईला. गुराईचं हो 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 आहे बरं का, तिनं काहीतरी द्यायचं. तर ती गमत अशी होती की त्या गुराईने हा माझा शिष्य जो आहे तो माझा किडकिड आहे, तर जरा काहीतरी लोक आहे असंही तसंही म्हणून तिने भोपळा व्हायला, भोपळा म्हणजे समजता का, लौकी भोपळा. तर तो भोपळा व्हायला कोणी माझ्या गुराईने 5 पायऱ्याला कृष्णाबाईने तो भोपळा वाहिला. त्यामुळं मग आता भोपळा वाहिला तिथं बांधलेला होता. मग नंतर आम्हाला माहिती पडलं, मग गुराईने भोपळा खात नव्हते, काशीफळ खात नव्हते, गोड फळमध्ये केळं बिळं आमच्या प्यायचं खायचं नाही. म्हणजे त्याच्याकरता बरं की माझा शिष्य काय झाला पाहिजे, सफळ झाला पाहिजे म्हणून त्याच्याकरता. मग आता ते बी एक कारण असायचं, बाळगाला पाळायला झालं केळं बिळं, म्हणजे आमचंच. अशा त्या गमती होत्या. पण तरी माऊलीने जे संस्कार केले ते खूपच चांगल्या पद्धतीचे. तुम्हाला सांगितलं की मला एक गुरु बहीण होती, तिचं नाव काय होतं, सुभद्रा. आणि ती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी. नंतर ती मार्गाची मुख्य झालेली आहे. तर मग आम्ही नंतर तिलाच गुराई म्हणायचो. मूळ गुराई सरल्यावर
त्या गुरुबहिणीलाच आम्ही गुरु आई म्हणून वापरत होतो मार्गात मी. तर तिचंसुद्धा खूपच प्रेम होतं त्या सुभद्राबाईंचं. त्यांना गुराई म्हणायचो आम्ही. अशी ती गुराई कोणती, आता ही तृतीय चतुर्थ काय काय तुम्हाला नाव घेता येईल एकेकाचं. तर अशा या खूप गुराया आहेत आणि खूप गुरु आहेत. आणि प्रत्येकाचं एक 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 असे संस्कार त्यांनी केलेले आहेत माझ्यावरती, सांगितलेले आहे. असं आहे तसं आहे माहिती दिली, त्याच्यातून रस्त्याला लावले, कर्माला लावले, अशा प्रकारची एकूण स्थिती आहे. तर ते सगळे असे लय पुष्कळ असे लोकांना थोडं थोडं ऐकलेलं असतं आणि बरंचसं गोंधळ झालेलं असतं त्याच्यात लेखी जसे ते शिक्रापूरचे बाबा त्यांना ते समोरच्याला खूप राहिलेले आहेत, लहान वयापासून राहिलेले आहेत. त्यामुळे त्याला माहिती, त्याने लिहिलेलं होतं की मामाची गुराई राधाबाई. राधाबाई असे होते म्हणे, अशी ती दीक्षा गुरुवांकडे, पण तसं नाही. राधाबाई नावाच्या 2 माया होत्या मार्गामध्ये, बरं का. एकाच लक्षात घ्या. एक राधाबाई होती, तिला एक शिकीण होती, तिचं नाव होतं शकुंतला. तर हे हो, तर ती त्या परंपरेमध्ये होती, बाबाच्याच परंपरेमध्ये होती. तर ती जी शकुंतला नावाची शिकण होती ती त्या कृष्णाबाईंची झाली. कोणत्या, ती निमित्तीची कृष्णाबाई होती त्यांची झाली ती. आता ती राधाबाई जी होती ती माझ्याशी लय प्रेम करायची लहानपणापासून. तर मग ती शिकीण जी होती शकुंतला, एकमेव मार्गामध्ये एवढं 50-60 बाया होत्या ना, बाहेर होत्या जास्त. त्याच्यामध्ये एकमेव तीच ग्रस्त होती. तिची आई, तिचं लय प्रेम असायचं, ते प्रेम करायची. मग ती करायची नसनस करायची, बरं का, गावठी शब्द नसनस ते करायची. कोण? शकुंतला. ते कशामुळं, कुठला काय कुठला आला आणि याच्यावर प्रेम करते माझ्यावर करत नाही, असं म्हणून असं असायचं लहानपणी, असंच ते. तर मग ती गंमत, ती राधाई आणि बाबांची गुरु बहीण बोधूबाई, राधूबाई आणि माहूरचे बाबा मुरलीधर बाबा, हे नात्याने सख्खे बंधू भगिनी. मग त्या राधाबाई मार्गाच्या प्रमुखही झाल्या होत्या नंतर. आणि मग नंतर ज्याला जास्त राहिलं, माहूरलाच राहिले त्या. पंजाबमध्ये सुद्धा त्यांची बरीच प्रसिद्ध होती. अशा प्रकारे लोकांच्या विविध प्रकारच्या भ्रांत्या होतात. पण आता एवढं सांगितलं तरी तुम्हाला तुमच्या लक्षात राहणार नाही, मला माहिती आहे. की गडबड गोंधळ पुन्हा करणारच आहे तुम्ही. तर असा सगळा जरी गोंधळ असला, तात्पर्य अर्थ. एकदा एक शिष्य विचारायला लागला मला, तुम्हाला किती तुम्ही सांगत राहतो गुराय गुरुबाई किती. मग म्हटलं बाबा 24 गुरु आहे आणि 24 गुरुबाई. मग मी विचार करून पाहिलं की ते दत्तात्रय महाराज सारखं झालं. काय 24 गुरु व्याख्यान आहे ना दत्तात्रय महाराजचं. मग म्हटलं मला पाहू गेलं तर ते 24चा काय प्रश्न आहे. एक 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 विचार करू गेलो तर किती गुरु आहेत आणि किती गुरु आहेत. अशा त्या गोष्टी आहेत. एक प्रसिद्ध होते संत, अतिशय विद्वान, आणि पूर्वकाळी मला लय फरक मामाचा असले कोणी असले तर लाडू सुद्धा करणार नाही. किंवा माहिती पडलं की हे गुराई अशी आहे, दंड तर काय प्रहार सुद्धा नाही. मग असा कडक मामला होता मामाचा, प्रकृती बरं. परंतु त्यांचं 2 महिने सहवास राहिला एका माळकेमध्ये. आणि तिथं ते त्यांची ती चर्चा दररोज ऐकायला मिळायची खाजगीमध्ये, जवळजवळ 1-2 तास असायची. ते ऐकल्यानंतर 2 महिन्याने ज्या वेळेला ते जायला लागले त्यावेळेला मग आम्ही सगळं जे काही त्यांचे ऐकत होतो त्यांना मग एकांतात भेटलो. म्हटलं बरं का बाबा, या अशा पद्धतीने माझ्या मनामध्ये लई हे होतं आणि मला हे असं झालं, परंतु माझा प्रसंग होता, क्षमा करा. तुम्ही किती ज्ञानी आहात, कसे आचरते आहात वगैरे वगैरे, याच्यामुळे तुम्ही माझ्यामध्ये त्याच्याबद्दल काही दुर्लक्ष करा. ते म्हणजे ऋषी असतेच बाबा, हे स्वाभाविक आहे, त्याचं काही विशेष नाही. पण मला त्यांनी ते एक प्रकारे शिकविलं की
काही एक त्या दोषाकडे पाहू नका. त्याच्या ज्या गुण आहेत त्या गुणाकडे पहा. गुणाने तो मोठा आहे तेवढं फक्त पहा, बाकीचं काही नाही. असे एकेकाने एक शिकवले. त्याच्यानंतर मी इतका नंबर झालो भाऊ. आता ते मग नाटके म्हणा की खरं म्हणा, असाच नुसताच नमस्कार नाही करत, पार वाकून नमस्कार करतो. मग पार हात याच्यापर्यंत नेऊन पायापर्यंत हात देऊन मग एक गुरे होतेच. ती नंतर सांगितलं मला, ते भेटले मोठ्या पेठावरचे होते, काही मोठ्या पाय होते. मग ते म्हणे मामा तुम्ही नाटकं करता म्हणे. असं तुम्हाला म्हणजे सगळं माहिती आहे, सगळं काही येतं, तुम्ही असे काय नाही तुमचे म्हणे हे नाही तसं नाही श्रद्धा नाही काय नाही, तुम्ही असे वाको दौलत करता. आता नाही बरं तसं काही नाही. आता मला ते असं एका गुरुबाने असं शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं. त्यामुळे नाही तर असा तो गुण मला फार उपयोगी पडला. ती दीनता ते जे आहे अशा प्रकारे एकेकाने एक गुण शिकवलं. असं पाहू गेल्यानंतर तिथं म्हणतात बापरे बापरे, अरे काय सांगावं तुम्हाला, किती गुरु आहेत, एकेकाची गोष्ट सांगू लागली. आता नाही का आता अलीकडच्या काळामध्ये एकदा अंत्यविधीला गेलो होतो बाबांच्या. मग तिथं ते भेटले वृद्ध भीष्माचार्य. लक्षात घ्या, भीष्माचार्य म्हणजे भीष्माचार्य नाही ते आपले दादा. कोणते दादा? शहादाचे दादा. त्या काय नाव आहे माहिती त्यांचं? भास्कर दादा भोजने. आता तिथे ते बसलेलं होतं वरांड्यामध्ये. मग त्यांना ते सगळं बाकीचं बोलणं वगैरे झालं. मग ते माझ्या जवळच होते. ते म्हटलं दादा आणि बोला मामाश्री. आता काय करू? त्यांचं म्हणणं असं बरं का, मामाश्री. बरं म्हटलं बाबा मामाश्री झालं म्हटलं, पण हे तुमचं कधी राहणार भीष्माचार्याचं दाढी बिडी? नाही कायम नाही आहे, आणि काढणार आहोत बरं का मामाश्री, काढणारच आहे मी, परंतु असं असेल तर ते जरा आम्हाला भीष्माचार्यासारखं दिसतं आणि ते काही बरं वाटत नाही म्हटलं. नाही ठीक आहे, ते बी तुम्हाला बरं आहे, मलाही तसंच आहे म्हणे, परंतु काही कारणामुळे थोडंसं कसं झालेलं आहे असं तसं. मग ह्या ज्या गमत्या आहेत, हे जी दीनता आहेत, ही दीनता आहेत त्यांच्यासाठी. ते काही सामान्य माणसं आहेत आणि पंथामध्ये तोंड नाही त्यांना. तर असे एक असे गुरु आहेत, तुम्हाला काय सांगावं पदोपदी. ते जसं ते श्लोक आहे ना, पदे पदे विधानांच योजने रसकुपिका भाग्यहीनान पश्यन्ति बहुरत्न. अशा पद्धतीमध्ये जे गोष्टी आहेत. मग मला वेळेचं भान चांगलं ठेवावं लागेल. जर नाही ठेवलं ना तर काही जमत नाही काम. म्हणून पसायदान होणार आहे.